उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य माननीय डॉक्टर सीमा लिंगायत मॅम, तसेच आजचे प्रमुख पाहुणे आणि माझा गुरुजन वर्ग यांना वंदन करते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण इथं जमलेलो आहोत. काल 14 एप्रिल या निमित्त त्यांची या दिवशी त्यांची जयंती झाली आणि त्यांचाच कार्यक्रम आज घेतला आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणे म्हणजे किंवा कविता करणे म्हणजे अथांग ज्ञानसागराच्या पाण्यात अथांग ज्ञानसागरात असताहून आपण जर गुडघाभर पाण्यात त्यांच्याविषयी बोलणं एवढ्यासारखं होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महामानव की त्यांनी गाव कसा बाहेर असलेला परस्परावलंबी समाज आणि या समाजाचे चित्र ग्रामीण भागात आजही आपल्याला पाहायला मिळते की ज्या असा ग्रामीण समाज की जिथे फक्त गावाच्या दक्षिण भागाकडे कोणत्याही गावात ग्रामीण भागात जाऊन पहा तुम्ही तिथं गावाच्या दक्षिण भागाकडे उकिरडा टाकतात म्हणजे केर कचरा टाकतात आणि त्या केर कचऱ्याच्या सभोवती स्मशानभूमी असते किंवा दलित वस्ती असते. अशा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्येच्या जोरावर पार्लमेंटमध्ये नेऊन ठेवले. त्या भीमाबद्दल मी एक कविता सादर करते आहे. कवितेच्या पहिले 4 ओळी घेते की भीमा तुझ्या भारतात जात आहे, की भीमा तुझ्या भारतात जात आहे, तोच तुझ्या चळवळीचा घात आहे, की भीमा तुझ्या भारतात जात आहे, तोच तुझ्या चळवळीचा घात आहे. जात जाळणारा तुझा हात आहे, तरी जात पात या भारतात आहे, तरी जात पात या भारतात आहे. बाबासाहेबांची ही कविता मी लिहिलेली आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे की भीमा तुझ्या मताचे. इलेक्शनचं मत नाही, हे विचारांचं मत आहे. की भीमा तुझ्या मताची आम्हाला जाण असती, भीमा तुझ्या मताची आम्हाला जाण असती, भावा भावात आजही खेच ताण नसती, जात माणसाची फक्त एक असती, धर्म पंथ भेदभावाची इथे गर्दी नसती, भीमा तुझ्या भारतात जात असती. की भीमा तू असता बा भीमा तरी एक मणिमाळ असती, तुझ्या पाठी आजही विखुरलेली माळ दिसती, तुझ्या पाठी आजही विखुरलेली माळ दिसती. असे किती विद्वान इथे होऊन गेले, असे किती विद्वान इथे होऊन गेले, जातीच्या बंधनाचे कोणी बिकट गणित ना सोडे. भारत माता ही गुणगात असती जर माणसाची जात एक असती, जर माणसाची जात एक असती. माणूस माणसाचा आज वैरी झाला, माणूस माणसाचा आज वैरी झाला, स्वतःच्या स्वार्थाचा फक्त भोगी झाला. कळताच त्याला जर का वडले असते तर भीमा तुझ्या विचारांचे किती इथे विद्वान असते, भीमा तुझ्या विचारांचे किती विद्वान असते. या गझलेच्या 4 ओळी घेते की इतकाच गुन्हा मी केला मी जगणे सजवीत गेलो, इतकाच गुन्हा मी केला मी जगणे सजवीत गेलो, जखमांच्या रस्त्यावरती फुलबाग फुलवीत गेलो, जखमांच्या रस्त्यावरती फुलबाग फुलवीत गेलो. चुपचाप झोपला होता प्रेतांचा लोंढा येते, की चुपचाप झोपला होता प्रेतांचा लोंढा येते. मी वेळा ठरलो होतो प्रेतांना उठवीत गेलो, मी वेळा ठरलो